इथून जाऊ नये. सभा अजून बाकी आहे, प्रश्नमंजुषा अजून बाकी आहे. आपण जर इथून गेला तर कदाचित आपला नंबर येणार असेल प्रश्नमंजुषामध्ये, तर तो येऊ शकत नाही. त्यामुळे आपली सर्वांची उपस्थिती या ठिकाणी आवश्यक आहे. दादांचा विषय होता गुरु, आणि या गुरु या विषयावर सज्जन ब्रह्मविद्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जर पाहू गेलं, विचार करू गेलं, तर शोधीची आचार मालिका त्यामध्ये 15व्या क्रमांकाचं एक वचन आहे, गुरु आज्ञा वर्तावे. आणि त्याच वचनाचं भाष्यकारांनी, आमच्या शास्त्रकारांनी सांगताना सांगितलेलं आहे की निमित्ताची आज्ञा भंगिलिया सकळ धर्म भंगिले होते. निमित्ताची आज्ञा भंगिलिया सकळ धर्म भंगिले होय. म्हणजे निमित्त कोण? निमित्त म्हणजे आपले श्री गुरुवर्य. याची आज्ञा भंगिलिया म्हणजे त्यांची जर आज्ञा आपण पाळली नाही, त्यांचे निमित्त आपण केले नाही, त्यांचे यथायोग्य आपल्या मनामध्ये आपण श्रद्धा ठेवली नाही, तर सकळ धर्म भंगिले होय. सकळ धर्म ते कोणते? अहो, तुम्ही किती देव धर्म करा, किती नामस्मरण करा, किती तुम्ही काहीही योग्यता क्रिया करा, त्या जर आपले गुरु आपल्या प्रसन्न नसतील ना, तर या कुठल्याच गोष्टीला अर्थ राहत नाही. आणखी एक प्रसंग उदाहरण या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर सप्तग्रंथातील एक उदाहरण या ठिकाणी आहे की आचार्य रघुनाथ पाथीकर यांनी एक विकसित केलेली ओवी आहे 408 क्रमांकाची, सह्याद्रीवर नाम. ते म्हणतात, जे अशी ईश्वर द्रोह घडला, जे अशी ईश्वर द्रोह घडला, तर याच्याही पापाचा क्षय झाला, परंतु गुरुद्रोहिया नाही मुंचला निद्यावा. बंधूंनो, अतिशय सुंदर असं त्यांनी ओवी ठिकाणी लिहिली आहे. गुरुद्रोहिया ज्या मनुष्याला, ज्या पुरुषाला आपल्या उभयदृश्य अवताराच्या ठाई साक्षात परमेश्वराच्या ठाई जरी गुरुद्रोह घडला ना, तरी परमेश्वर दयाळू कृपाळू कर्माळू आहे. ते आपल्या कृपागुणाच्या माध्यमातून पुरुषाला घडलेला, जीवाला घडलेला ईश्वर द्रोह सुद्धा नासू शकतात. जसं एकांतीचे भक्त ते स्वामीवर खांडे काढून आले होते, म्हणजे शस्त्र तलवार घेऊन आले होते, आणि तरी सुद्धा त्यांच्या त्या ईश्वर द्रोहाची क्षमा करून स्वामींनी त्यांना प्रेमदान दिलं. परंतु गुरुद्रोहिया नाही मुंचला निर्यामान. ज्या व्यक्तीला आपल्या गुरुच्या ठिकाणी गुरुद्रोह घडला, जसे भटाचार्य, त्या माणसाला, त्या व्यक्तीला, त्या जीवाला नित्य नरक भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. इतकी महती गुरूंची आपल्या या तत्वज्ञानामध्ये सांगितलेली आहे. आणि या गुरुविषयी महती, गुरुविषयी आपली श्रद्धा कशी असावी, यावर आमच्या स्वामींनी सुद्धा निरूपण केलेलं आहे. आणि न सुद्धा निरूपणच केलं नाही तर निरूपणच केलं नाही तर आपल्या कृतीतून, आचरणातून दाखवून सुद्धा दिलं आहे की आपली गुरुनिष्ठा, गुरुभक्ती ही कशा प्रकारची असावी. ज्या आमच्या स्वामींचे श्री गुरु श्री गोविंद प्रभू बाबा ज्या ठिकाणी वास्तव्याला होते, त्या वृद्धपुराला, त्या नगरीला आमचे स्वामी उच्चारताना कधीच वृद्धपूर म्हटले नाही, तर प्रत्येक वेळेस उच्चारताना परमेश्वर गुरुच म्हणायचे. आणखी असे अनेक उदाहरण, अनेक प्रसंग आपल्या लीलाचरित्रामध्ये, आपल्या ब्रह्मविद्या तत्वज्ञानामध्ये सापडतात. त्यातीलच एक उदाहरण आणखी सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस आमच्या स्वामींनी श्री गोविंद प्रभू बाबांपासून ध्यानशक्तीचा स्वीकार केला, त्यावेळेस आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांनी स्वामींच्या पाठीवर थाप मारली, आणि ती थाप आमचे स्वामी शेवटपर्यंत निरंतर स्मरित राहिले. आणखी एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमचे दोन्ही अवतार ज्या ठिकाणी ज्यावेळेस वृद्धपूरला एकत्रित वास्तव्याला होते, त्यावेळेस आमच्या स्वामींनी कधीही आपल्या गुरुच्या वास्तव्याच्या ठिकाणी आणि आपल्या गुरुच्या समोर कधीच पूजा पुरस्कार स्वीकारला नाही. आणखी एक उदाहरण या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस आमचे दोन्ही अवतार वृद्धपूरला वास्तव्याला एका ठिकाणी जमलेले होते, एका ठिकाणी राहत होते, त्यावेळेस आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांना एक प्रवृत्ती उत्पन्न झाली, आणि त्या प्रवृत्तीचा स्वीकार करून श्री गोविंद प्रभू बाबांनी जवळच असलेली मोगरी, त्या मोगरीने आमच्या स्वामींच्या पाठीवर 3 वेळा, आणि बघा बंधूंनो, तो मान सुद्धा आमच्या स्वामींनी अगदी प्रसन्नतेने, अतिशय श्रद्धापूर्वक
साधवत ग्रहण केलं आणि हिंदू सुद्धा ग्रहणच केला नाही तर ते आपले श्री गुरुजींना म्हणतात जी भूमी गिजोजी आपला सत्य दुखावेल इतकी श्रद्धा इतकी निष्ठा आमच्या स्वामींची श्री प्रभू बाबांना तीच श्रद्धा तीच भक्ती तीच निष्ठा आपल्या सर्वांचीही आपल्या गुरुवर असावी कारण स्वामी सांगतात जयासी गुरु प्रसन्न तयासी देव प्रसन्न जयासी गुरु प्रसन्न तयासी देव प्रसन्न ज्या व्यक्तीवर आपले गुरु प्रसन्न आहे त्या व्यक्तीवर निश्चितपणेच परमेश्वरही प्रसन्न असतीलच यात मात्र तर असो हा विषय खूप सुंदर आहे यावर बोलण्याकरता भरपूर काही आहे परंतु या ठिकाणी 10:30 वाजलेले आहे म्हणून मी पुढचं मला जे बोलायचं होते या ठिकाणी थांबवतो कारण प्रश्न म्हणजे आपण आपल्याला वेळ द्यायचा आहे तर या ठिकाणी या